पंचवटी परिसरातील हिरावाडी येथील न्यू समृद्धी ज्वेलर्स दुकानावर दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील 2 सराईत आरोपींना नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंजाब राज्यातून जेरबंद करण्यात यश मिळवलंय। या कारवाईमुळे शहरातील गाजलेल्या दरोडा प्रकरणाच्या तपासाला मोठे यश मिळाले। 15 मे 2024 रोजी रात्री 9 वाजेच्या दरम्यान 6 आरोपींनी हिरावाडी येथील न्यू समृद्धी ज्वेलर्स दुकानात घुसून सोन्या चांदीचे दागिने लुटण्याचा प्रयत्न केला होता। दरोड्याचा प्रयत्न करत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर संदीप मिटके तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी गुन्हे शाखेला आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले होते। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखा युनिट 1 आणि 2 ची पथके समांतर तपास करत होती। घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्यात आला। पोलीस कर्मचारी महेश साळुंखे, राहुल पालखेडे, नाझीम खान पठाण, अप्पा पानगळे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, विशाल काठे, राम बर्डे, गोरक्ष साबळे, मुक्तार शेख, नितीन जगताप आणि विलास चारोस्कर यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणातून आरोपी पंजाबमध्ये असल्याची माहिती समोर आली। यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत व त्यांच्या पथकाने पंजाबमधील मोहाली येथे जाऊन सलग 3 दिवस अहोरात्र शोध मोहीम राबवली आहे। पोलिसांनी मोठ्या शितफीने पाठलाग करून आरोपी हनीश कुमार महेंद्र सिंग वर्ष 47 राहणार डेराबस्ती मोहाली पंजाब आणि रणजित सिंग दर्शन सिंग वर्ष 52 राहणार बहादरपूर फकीरा जिल्हा पटियाला पंजाब यांना ताब्यात घेतलाय। चौकशी दरम्यान आरोपींनी त्यांच्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांना दिली आहे। या कारवाईत गुन्हे शाखा युनिट 1, 2 मध्यवर्ती गुन्हे शाखा तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या सहभाग घेत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली।